दिव्यामध्ये पितृपक्षात पाण्याच्या टाक्यांचं श्राद्ध घातलं। पाणी प्रश्नासाठी दिवेकर आक्रमक। पाण्याच्या टाक्या बांधून सुद्धा त्या सुरू न केल्यामुळे टाक्यांचं प्रतिकात्मक श्राद्ध करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिव्यात अनोखं आंदोलन। गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक, तर 2 महिला नक्षलींना ठार करण्यात 660 कमांडोजना यश। ठार झालेल्या नक्षलींकडून AK-47 रायफलही जप्त। नवी मुंबईतील कोपरखैरणे या परिसरातील गुन्हेगारीत वाढ। कोपरखैरणेमध्ये 6 ते 7 जणांचा एकावर कोयत्यानं हल्ला। परिसरात दहशतीचं वातावरण। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू। विठ्ठलाकडील 255 आणि रुक्मिणी मातेकडील जवळपास 125 प्रकारचे दागिने गाठवण्याचं हे काम सुरू। नवरात्रोत्सवात रुक्मिणी पांडुरंगाचं रूप दागिन्यांनी आणखीनच खुलणार। नवरात्रोत्सवासाठी पेणच्या कार्यशाळांमध्ये नवदुर्गा मूर्तींचं या ठिकाणी काम आता अंतिम टप्प्यात। सिंह, वाघ, हत्तीवर अश्वारूढ देवीला या ठिकाणी पसंती। नवरात्रोत्सव आणि दुर्गा उत्सवाची आता तयारी अंतिम टप्प्यात। कराडच्या कुंभारवाड्यातील कार्यशाळेमध्ये दुर्गा मूर्तींवर अखेरचा हात फिरवणं सुरू। चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सुद्धा ठेवीदारांची मागणी। महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवर ओंकार हत्तीचा धुमाकूळ। दरम्यान दोडामार्ग आणि गोव्याच्या सीमेवरील अनेक भागात या हत्तीमुळे मोठं नुकसान। रत्नागिरीतील देवरुख जवळच्या साडवलीमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। वन विभागानं रेस्क्यू करत बिबट्याला जंगलात सोडलं। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातल्या बोरगाव अर्ज या गावामध्ये जनावरं चोरीला। एकाच गोठ्यातनं तिसऱ्यांदा जनावरं चोरी। भाऊसाहेब बालांडे यांच्या गोठ्यातनं हे बैल चोरीला गेल्याची माहिती। 6 गायींसह इतरही जनावरं चोरट्यांनी लांबवली आहेत।